साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलेलं आहे। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरनं हातावरच आत्महत्येचं कारण लिहिल्याचं समोर आलंय। त्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले। फलटण आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांना निलंबित करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। आरोपी पोलिसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत। पुरावे गोळा करून दोषींना अटक केली जाईल, कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात सर्व दोषींवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी वंजारी समाजाचे नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे। पोलिसांच्या जाचाला कंटाळून एखादी डॉक्टर आत्महत्या करते हे भयानक आहे असं सानप म्हणाले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि त्यामुळेच भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकले। सर्व पक्षाची करडी नजर आता राहणार आहे आणि त्यामुळेच कोणी चुकीचं बटन दाबू नये, योजनांचा बट्ट्याबोळ करू नका आणि भंडारामध्ये सत्यानाश करू नका असा थेट इशारा बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। मुंबईच्या राम-गणेश गडकरी चौकामध्ये सर्व पक्षांचे कंदील पाहायला मिळतात। सर्वच पक्षांनी सेना भवनपासून थेट प्रभादेवीपर्यंत मोठमोठे कंदील लावलेले आहेत। मुरलीधर मोहोळांनी धंगेकरांवर हल्लाबोल केला। धंगेकर विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे आणि ते रोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात। वैयक्तिक द्वेषापोटीच माझी बदनामी केली जाते असा आरोपही मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे। धंगेकरांनी आता केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांवर आणखी एक आरोप केलेला आहे। मुरलीधर मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप धंगेकरांनी केला आहे। महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल असं किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे। मुंबईच्या 7-12वर आपलंच नाव आहे अशा तोऱ्यामध्ये वावरणाऱ्या उबाठाला प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांनीच घरातून दारात आणून ठेवलंय। थोडी आकडेवारी पाहिली तर राज ठाकरे गटाला लागलेली ओहोटी स्पष्ट दिसेल असा टोलाही त्यांनी लगावलाय। केशव उपाध्यांचा आरोप आहे। निलेश घायवळ याची गाडी पुणे पोलिसांनी जप्त केली आहे। अहिल्यानगरमध्ये जात पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे। निलेश घायवळ याची स्कॉर्पिओ पोलिसांकडून जप्त। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या घोषवाक्याखाली भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा मेळावा सोमवारी 27 ऑक्टोबरला सायंकाळी NSCI डोम वरळी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे, राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी या देशातली एक प्रमुख संस्था आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख आहेत, राष्ट्रद्रोही आहेत अशी खोचक टीका महसूल मंत्री बावनकुळे यांनी केली आहे। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भगदाड पडलाय। कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रीच्या संचालक वनिता सोमकुवर, सामाजिक कार्यकर्ते बाबा सोमकुवर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। निवडणूक आयोगानं मतदार याद्या पडताळणीची मोहीम आता देशभरामध्ये राबवण्याचे आदेश दिलेले आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना SRAची तयारी जलद करण्याचे निर्देश दिलेले आहेत। सोलापूरच्या बार्शी बाजार समितीमध्ये शेतकरी लक्ष्मण कात्रे यांनी ज्वारी विक्रीसाठी आणलेल्या पोत्यामध्ये चुकून 4 तोळे सोनं गेलेलं होतं आणि तपासणी दरम्यान हे सोनं व्यापारी अमोल कानकात्रे यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्याचा शोध घेतला आणि सर्वच्या सरकारांच्या उपस्थितीमध्ये सगळंच सोनं शेतकऱ्याला सुपूर्द केलेलं आहे। पालघर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मोखाड्यामध्ये प्रसूती दरम्यान वैद्यकीय अधिकारी नसल्यानं नवजात बालकाचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप बालकाच्या नातेवाईकांनी केला आहे। तर बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्यानं प्रयत्न अपयशी ठरल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आणि देवगड, देवबाग आणि वेंगुर्ल्यामध्ये किनारपट्ट्यांवर स्थानिकांची तसंच नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। मावळ तालुक्यामधल्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय। अवकाळी पावसानं पुन्हा एकदा मावळातील शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलंय। आता त्यांना केवळ सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे। कराडजवळील पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतुकीची समस्या सुटत नाही आणि आजही मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे। मनसेनं रस्त्यावर लावलेले बॅरिकेटिंग फेकून देत अँब्युलन्सला वाट करून दिली आहे आणि ठेकेदारांची मनमानी सुरू आहे असं म्हणत मनसेनं संताप व्यक्त केला आहे। सांगलीच्या जत इथल्या राजाराम बापू पाटील कारखान्याच्या कमानीवरची आता रात्री अज्ञातांकडून विजयसिंह डफळे असं नामकरण करण्यात आलेलं होतं आणि कमानीवरचं नाव आता कारखाना प्रशासनाकडून हटवण्यात आलं आहे।
अखेर सांगलीच्या इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर असं नामकरण झालेलं आहे आणि राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारनं इस्लामपूरच्या ईश्वरपूर शहर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दिवाळीचं औचित्य साधून किल्ले विजयदुर्गावर गडपूजन आणि दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लखलखत्या मशालीच्या उजेडामध्ये भवानी माता मंदिरापर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महादरवाजाला तोरण बांधून 200 पणत्या तसंच 51 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. दिवाळी आणि पाडव्यानंतर साईबाबांच्या दर्शनाला गर्दी वाढली आहे. भाविकांच्या गर्दीनं शिर्डी गजबजून गेली आहे. साईबाबा संस्थानकडून दर्शन, निवास आणि भोजनासह सुरक्षेची काळजी घेतली जाते. येवल्यामध्ये भाऊबीज निमित्त रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी स्पर्धेत शेकडो महिलांनी सहभाग घेतलाय. धार्मिक, पौराणिक आणि आधुनिक अशा सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या. पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या किवळे गावात किल्ला बनवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. बालकलाकारांनीच राज्यातील अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी मावळ, मुळशी, पिंपरी चिंचवड येथून शिवप्रेमींची गर्दी होत आहे. बार्शी तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारल्यानं तब्बल 1 एकरवरील पिकाचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला. जवळपास शेतकऱ्याचं 11 लाख रुपयांचं नुकसान झालंय. जळगावमध्ये श्रीराम रथोत्सवानिमित्त हत्तीच्या वाहनाचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय. मंत्री गिरीश महाजन यांनी हत्तीच्या वाहनाची महाआरती केली. श्रीराम रथोत्सवाला 154 वर्षांची परंपरा आहे. साखर कारखाने बंद पडल्यानं अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु आता या संकटातही काही शेतकऱ्यांनी हार न मानता पर्यायी मार्ग शोधलाय. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे यावल तालुक्यातल्या पाडळसे इथल्या शेतकऱ्याची, ज्यानं स्वतःचा सेंद्रिय गूळ प्रकल्प उभारून केवळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच नाही तर इतर शेतकऱ्यांनाही रोजगार दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली आहे. लाडक्या बहिणींनी औक्षण करून देवेंद्र फडणवीसांना ओवाळलंय. खामगाव शेवगाव रोडवर कारचा भीषण अपघात झालाय. कारनं मालवाहू वाहनास मागून जोरदार धडक दिली आणि अपघातामध्ये 2 जण आता गंभीर जखमी झालेत. अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. जालन्यातील प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर गुंडांनी हल्ला केलाय. यश मित्तलवर 8 जणांच्या टोळक्यानं पाडव्याच्या रात्री हल्ला केला. हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद. दरम्यान या घटनेनंतर सरकार अकार्यक्षम असल्याचं ट्विट रोहित पवारांनी केलं. पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप देण्यात आला. शिवप्रेमींनी त्यांना जाब दारूच्या बाटल्या फोडून चोप दिला. जळगाव पोलीस मुख्यालयामधील पद्मालय सभागृहामध्ये आयोजित सुफी गायनाच्या कार्यक्रमामध्ये नोटा उधळण्यात आल्या आणि कमरेला बंदूक लावून एका तरुणाकडून चक्क नोटा उधळण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची त्यांच्याच पत्नीनं निर्घृण हत्या केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून झालेला वाद विकोपाला गेल्यानं पत्नीनं पतीचा गळा आवळून हत्या केली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 8 जणांच्या टोळक्यानं एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. संरक्षण खात्यानं तिन्ही दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं सतत सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये नाग क्षेपणास्त्र, पाणी आणि जमिनीवर चालणारे युद्धनौका, इलेक्ट्रिक हेरगिरी आणि टेहाळणी करणारी अद्ययावत उपकरणं यांचा समावेश आहे. उत्तराखंडमधल्या केदारनाथ आणि यमुनोत्री या हिमालयामधल्या तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले. थंडी असूनही आता या समारंभामध्ये सुमारे 10,000 भाविक उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानातील जैसलमेर इथं शौर्यवन आणि लाईट अँड साऊंड शोचं उद्घाटन केलं आणि यावेळी त्यांनी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्ध संग्रहालयाची भेट दिली. देशभरामध्ये SRR लागू करण्याची तयारी आता निवडणूक आयोगानं सुरू केली आहे. ऑक्टोबरच्या शेवटी ही घोषणा होऊ शकते. गुरुग्राममधील द्वारका एक्सप्रेसवेवर चालत्या वाहनातून फटाके फोडण्यात आलेले आहेत आणि या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशातल्या हापुडमध्ये हा फटाक्यांची रील बनवण्याच्या नादामध्ये एक तरुण गंभीररित्या भाजलाय. रील बनवताना फटाका फुटल्यानं हा युवक होरपळलाय. मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये कार्बाईड गननं फटाके उडवल्यानं 14 मुलांना दृष्टी गमावी लागलेली आहे आणि तर 150 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
छत्तीसगडमधील कांकेर इथं बस आणि दुचाकीची धडक झाली आहे. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आणि या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. अमेरिकेच्या ओंटारिया इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दिलेल्या धडकेत 3 जण ठार झालेत. या प्रकरणी आरोपी ट्रक ड्रायव्हर जसप्रीत सिंहला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील जालौनमध्ये एका कार चालकानं सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्धाला आणि त्याच्या जावयाला चिरडलं. या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीनं रौद्ररूप धारण केलं आहे, त्यामुळे काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं आहे. पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये काही अज्ञातांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे ATM बॉम्बनं उडवण्याचा प्रयत्न केला आहे. बँक ऑफ व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.